चला मंडळी, आज आपण करणार आहोत हिरवा मसाला भरलेले चमचमीत कुरकुरीत पापलेट फ्राय। भरलेले पापलेट करण्यासाठी इथे मी 2 पापलेट घेतलेले आहेत। पापलेट असे मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे त्यात मसाला छान भरता येतो। पापलेटचे पंख, कल्ले आणि डोळ्याकडचा जो भाग आहे तो कट करून त्याच्यावर या अशा पद्धतीने चिरा देऊन घेतलेल्या आहेत। चिरा दोन्हीही बाजूला दिलेल्या आहेत। या पद्धतीने एका बाजूला कट करून एक पॉकेट तयार केलेलं आहे। यातही आपण मसाला भरणार आहोत। बाजारातून आणतानाच मला हवं तसं पापलेट मी कट करून आणलं आणि घरी आणून स्वच्छ धुवून घेतलं। आता आपण हे फिश मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी फिशला 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून सगळीकडे चोळून घ्यायचे। मीठ, हळद आणि लिंबू फिशला दिलेल्या कट्समध्ये केलेल्या पॉकेटमध्ये दोन्ही बाजूंनीही व्यवस्थित चोळून घ्यायचे। आज आपण जो भरलेला पापलेट करतोय ती गोव्याची खास पद्धत आहे। दोघांनाही मॅरिनेशन लावून झालेलं आहे। आता हे असंच मुरण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवूया। भरलेले पापलेट 2 पद्धतीने केले जातात, एक हिरवा मसाला भरून आणि दुसरा लाल मसाला भरून। आज आपण हिरवा मसाला भरून पापलेट करणार आहोत। हिरवा मसाला करण्यासाठी इथं मी मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर कोवळ्या देठांसह मिक्सरच्या भांड्यात घेतलीये। यातच घालूया 4 मोठे चमचे भरून ओल्या नारळाचा चव, 5 ते 6 हिरव्या कंच तिखट मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं, चवीनुसार 1 टीस्पून मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून पाणी न घालता याचं दरदरीत वाटण करून घेऊया। पापलेटमध्ये भरण्यासाठी हिरवा मसाला तयार आहे। यात आपण दुसरा कुठलाही मसाला किंवा लाल तिखट वगैरे घालणार नाही आहोत। त्यामुळे मिरची आणि लसूण भरपूर घाला म्हणजे मसाल्याला छान चव येते आणि मग फ्राय केलेले पापलेट पण एकदम टेस्टी लागतात। अर्धा तास होऊन गेलेला आहे। आता आपण तयार केलेला मसाला या पॉकेटमध्ये आणि पापलेटला सगळीकडून लावून घेणार आहोत। या पद्धतीने एका बोटाने आतमध्ये छान दाबून मसाला भरायचा आहे आणि असं बंद करून घ्यायचंय। आता यावरून खाचांमध्ये सगळीकडे मसाला अगदी छानपैकी लावून घेऊया। पापलेटच्या मागच्या आणि पुढच्या दोन्हीही बाजूला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। दोन्हीही पापलेटमध्ये मसाला भरून वरून लावून सगळा मसाला पुरलेला आहे। दोन्ही पापलेट तयार आहेत। आता एका मोठ्या प्लेटमध्ये पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्यात 2 टेबलस्पून बारीक रवा घातलाय, 1 टीस्पून मीठ घालायचंय आणि 1 टीस्पून मालवणी मसाला किंवा गरम मसाला घालूया। मीठ आणि मालवणी मसाला घातल्यामुळे पापलेटच्या वरचं कव्हर जे असतं ते सुद्धा मस्त चविष्ट लागतं। सगळं मिक्स करून घेऊया। आता हे पीठ भरलेल्या पापलेटवर सगळीकडून व्यवस्थित कोट करून घेऊया। पीठ लावल्यामुळे वरचा मसाला तेलात विरघळणार नाही आणि तेलात फ्राय केल्यानंतर या पिठामुळे पापलेट सुद्धा मस्त कुरकुरीत लागतील। दोन्हीही बाजूंनी हलकेच दाब देऊन पीठ व्यवस्थित लावून घ्या आणि त्यानंतर पापलेट या पद्धतीने उभा करून हलकेच टॅप केलं की जास्तीचं झालेलं पीठ निघून येतं। पापलेट फ्राय करण्यासाठी मी इथं बेडाचा पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावर 3 टेबलस्पून तेल घातलंय। गरम तेलात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालून मंद आचेवर 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया। कोणताही फिश फ्राय करताना त्याच्याबरोबर हा असा थोडासा लसूण पण फ्राय केला की फिश मस्त लसूणी फ्लेवरचा होतो। तुम्ही पण फिश बरोबर लसूण फ्राय करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता पॅन मध्ये फिश ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यायचा आहे। एक बाजू फ्राय करायला ठेवून 7 ते 8 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता आपण बाजू उलटून बघूया। फ्लिप करण्यासाठी नेहमी 2 कालथ्यांचा उपयोग करायचा आणि फिश अगदी हलकेच पलटून घ्यायचा, कारण आपण आतमध्ये मसाला भरल्यामुळे तो जड झालेला असतो। आपण फिश खूप जास्त उलटपलट केला किंवा पलटताना तो जोरात आपटला गेला तर पॅन मध्येच फिश फुटून जाईल। दोन्हीही बाजूंनी 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर झाकण न ठेवता फिश फ्राय केला की तो छान कुरकुरीत होतो आणि आपण तो मंद आचेवर फ्राय केल्यामुळे आतपर्यंत कच्चा न राहता मस्त मऊ लुसलुशीत शिजतो। हे बघा, कुरकुरीत, झणझणीत, चमचमीत आणि अतिशय फ्लेवरफुल फिश तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हिरवा मसाला भरून पापलेट फ्राय करून नक्की बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।